chapter, Systematics of Living Organisms. In that, we are seeing that is five kingdom system, and in that today we are going to see in five kingdoms the kingdom fungi. So we will see first the general characters of kingdom fungi. So these kingdom fungi, types of organisms. It is a unique kingdom of eukaryotic heterotrophic organisms showing extracellular digestion. They may be unicellular or multicellular and filamentous. They are commonly found in warm and humid places. So, what type of the organism these are? This kingdom fungus. So, we have seen in before lecture that why this kingdom fungi has given the special place in five kingdom system. So, fungi is showing the wall, cell wall fungus मध्ये असते, but still some features it is heterotrophic in nature. So, that's why many different features are there. So, it is not included as the plants or the animals. So, this fungus also has given the special place. इट इज युनिक किंगडम म्हटल्या गेलेले आहे ऑफ युकॅरियोटिक हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आपण इथे पाहतो एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन सो मे बी युनिसेल्युलर पण आहे या फंगस मध्ये कारण इव्हॉल्युशन ही युनिसेल्युलर पासूनच झालेली आहे युनिसेल्युलर कॅटेगरीमध्ये yesterday we have seen that fungus like protist. So unicellular single cell animals are included in protista. And here multicellular filamentous structure also it is there that we are going to see. Then commonly found in warm and the humid places. Then याचा न्यूक्लियस कसा आहे तर मल्टी न्यूक्लिएट और युनिन्यूक्लिएट. न्यूक्लियस जनरली सिंगल असतो पण याच्यामध्ये मल्टी न्यूक्लिएट पण आपण बघायला मिळणार आहे फंगसच्या याच्यामध्ये. कसं कोणत्या सेल्युलर पार्टला मल्टी न्यूक्लिएट स्ट्रक्चर आपण म्हणू हे सगळं आपण पुढे घेणार आहोत. सेल मे बी मल्टीन्यूक्लिएट और युनिन्यूक्लिएट. बॉडी कशी आहे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम कन्सिस्ट ऑफ बॉडी कॉल्ड मायसेलियम. मायसेलियम म्हणतो आपण याच्या बॉडीला म्हणून प्रत्येक ठिकाणी याचे जे टाइप्स आहे मायसेटीज आपण यूज द वर्ड मायसेटीज. मल्टीसेल्युलर बॉडी स्ट्रक्चर इथे फॉर्म झालेला आहे त्यामुळे त्याला आपण म्हणणार मायसेलियम इन जे की इन विच नंबर ऑफ थ्रेड और फायबर लाईक स्ट्रक्चर called as the hyphae are present. आता हे डायग्राम मध्ये आपण पुढे पाहू. जे ब्रेडवर वाढणारं फंगस तुम्हाला माहिती आहे आणि त्याचं स्ट्रक्चर पण मायक्रोस्कोप खाली दाखवलं जातं किंवा ते डायग्राम तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये काढले जाते जी फंगसचे जे ब्रेडवर वाढणारं जे फंगस आहे त्याचं स्ट्रक्चर आठवा डोळ्यासमोर आणि तुम्हाला लक्षात येईल त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो मायसेलियम. So these in which पुढे आपण ती डायग्राम घेणारच आहोत in which number of thread or fiber like structure called hyphae these are present. Hyphae may be with septa. septa म्हणजे पार्टिशन और विदाउट सेप्टा. मग ते जे स्पीसीज आहे त्याच्यामध्ये काही स्पीसीज कशा आहे की याच्यामध्ये सेप्टा आहे काही याच्या सेप्टा नाही. नॉन सेप्टेड मल्टीन्यूक्लिएटेड हायफीला म्हटलं जातं सिनोसिटिक हायफी. या सगळे हे जे मी वाचते इथे नाही जरी समजलं तरी पुढे याचं सगळं डिस्क्रिप्शन डायग्रामॅटिकली आहे. हे सगळे फक्त नावं ऐकून घ्यायचे सध्या. सिनोसिटिक हायफी म्हणजे काय मल्टीन्यूक्लिएटेड हायफी नॉन सेप्टेड हायफी. हायफी म्हणजे काय एक सिंगल जी लॉंग सेल आहे सिनोसिटिक म्हणजे लॉंग सेल असणार आहे आणि त्या लॉंग सेलमध्ये कुठल्याही प्रकारे पार्टिशन नाही त्यामुळे ती सेल कशी झाली मल्टी न्यूक्लिएटेड. आणि एक लॉंग सेल आहे त्याच्यामध्ये जर आपण पार्टिशन्स केले तर त्याच्यामध्ये काय राहील प्रत्येक सेलमध्ये सिंगल न्यूक्लियस राहील त्यामुळे सेप्टेड आणि नॉन सेप्टेड. तरी तुम्हाला इथे कळत आहे इतकी सोपी गोष्ट आहे तशी. सो हायफी मे बी विथ सेप्टा और विदाउट सेप्टा असे दोन प्रकार केले गेलेले हायफीचे. तर सेप्टेड हायफी किंवा विदाउट सेप्टेड हायफी म्हणजे कशी असणार आहे सपोज एक लॉंग सेल आहे त्या लॉंग सेल मध्ये जर पार्टिशन आपण केले पार्टिशन केले तर प्रत्येक पार्टिशन प्रत्येक सेल मध्ये सिंगल एक न्यूक्लियस असणार. मग पार्टिशन आहे म्हणजे काय म्हणणार त्याला सेप्टा आहे. सेप्टा आहे म्हणजे त्याचं नाव काय झालं सेप्टेड हायफी. आणि समजा सपोज एक पूर्ण लॉंग सेल आहे आणि त्याच्यामध्ये जर सेप्टा नाही तर ती कशी झाली कंटिन्युएशन मध्ये झाली.
तर त्या एका लॉंग सेलमध्ये समजा सपोज सेप्टा नाहीये, तर सेप्टा जर नसेल तर ती काय झाली, दॅट इज असेप्टेड किंवा नॉन सेप्टेड किंवा सिनोसिटिक त्याला म्हटलं गेलेलं आहे. सो दॅट इज नॅच्युअली मल्टी न्यूक्लिएटेड हायपी. So now we are going to see the next feature, cell wall. In fungi, this is very important, cell wall. It is the characteristic feature, okay, of plants also. पण प्लांट मध्ये सेल वॉल कशाने बनलेली आहे? सेल्युलोज. इथे सेल वॉल कशाने बनलेली आहे? दिस इज द मटेरियल कायचिन ऑफ फंगल सेल्युलोज. So this is the hard material, okay. Then cell organelle, this fungi contain well organized membrane bound cell organelle except the क्लोरोप्लास्ट. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सेल ऑर्गॅनेल राहील, फक्त क्लोरोप्लास्ट नाही. कारण क्लोरोप्लास्ट कोणामध्ये आहे? प्लांट्स मध्ये, जे की क्लोरोफिल पेगमेंट त्याच्यामध्ये असतं, ज्याच्याद्वारे फोटोसिंथेसिस होते. त्यामुळे याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट नाही, बाकी सगळे ऑर्गॅनेल्स प्रेझेंट आहेत. देन न्यूट्रिशन कशी आहे? It exhibit heterotrophic mode of nutrition and most of the members are saprophytes. खूप वेळा वर्ड आला, आता तुम्हाला अतिशय फॅमिलियर झालेला आहे हा वर्ड, सॅप्रोफाइट्स. दे मीन्स फीड ऑन डेड अँड डिके मॅटर. जे डेड अँड डिके मॅटर आहे त्याला डिकम्पोज करून त्याच्यापासून न्यूट्रिशन मिळवणे. अँड ऍब्झॉर्ब द फूड विच इज डिकम्पोज, म्हणजे डायजेस्टेड आउटसाइड, तर त्याला काय म्हणणार आपण? एक्स्ट्रा सेल्युलर. मग अशी म्हणून तो शब्द आला की एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. सो न्यूट्रिशन कशी आहे? याला आपण म्हणू एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. कारण बाहेरच्या बाहेर ते काय करतात? सॅप्रोफाइट्सवर, डेड अँड डिके मॅटरवर दिस त्याला फीड करतात, त्याला डिकम्पोज करतात आणि ऍब्झॉर्ब द फूड विच इज डिकम्पोज अँड डायजेस्टेड आउटसाइड. सम आर पॅरासिटिक पण आहे. पॅरासिटिक पाहिला पण की जे ब्लडवर राहतात, लिव्ह इनसाइड द बॉडी ऑफ द ऑर्गॅनिझम्स. अँड सम आर मीन्स द प्रिडेटर्स. पॅरासिटिक्स ऑर द प्रिडेटर. प्रिडेटर मीन्स वन फीड ऑन अनदर वन. तर याला आपण म्हणतो दिस इज द न्यूट्रिशन. टोटली हेट्रोट्रॉफिक. हेट्रोट्रॉफिकचे प्रकार आपण पाहिले याच्यात, सॅप्रोफाइट्स पण आहे, पॅरासिटिक्स पण आहे. रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन कशी आहे? दे रिप्रोड्यूस बोथ सेक्शुअली एज वेल एज असेक्शुअली. Asexual reproduction takes place by fragmentation, fusion and budding. हे सगळे त्याच्यामध्ये वेगवेगळे मोड्स आहेत. फ्रॅगमेंटेशन होते, फ्युजन पण होते अँड बडिंग. हे तिन्ही मोड्सद्वारे रिप्रोडक्शन होत असते. सम फंगाय आर सिम्बायोटिक. नाउ व्हॉट डू मीन बाय द सिम्बायोसिस दॅट वी हॅव टू सीन? तर इथे लिहिले बघा, फंगा आयदर लिव्ह विथ अल्गी ॲज अ लायकिन or as mycorrhiza in association with roots of the higher plants. आता सिम्बायोटिक, सम फंगाय सिम्बायोटिक म्हणजे काय? सिम्बायोटिक, टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा एकत्रित येतात, दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कॉम्बिनेशन, ज्याच्यामध्ये दोघेही काय होतात? बेनिफिट होतात. दोघांनाही बेनिफिट मिळतो, त्याला आपण म्हणतो सिम्बायोसिस प्रोसेस. सो फंगाय आर सिम्बायोटिक, म्हणजे फंगाय काही काही वेळेला काय होते? अल्गी बरोबर कॉम्बिनेशन करतो. फंगस आणि अल्गीचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला म्हणतो आपण सिम्बायोटिक. ओके. तर मग लायकेन त्याचं एक्झाम्पल आहे. लायकेन हा तुम्ही अगोदरही शिकला असाल, किंवा लायकेनला जनरली आपण काय म्हणतो? मराठीमध्ये म्हटलं जातं दगडफूल, जे मसाल्यामध्ये वापरलं जातं ना, असं फुलांसारखं, दॅट इज कॉल्ड ॲज द lichen. So this lichen, this is the association. This is lichen is not a particular category of the organism. आपण त्याला म्हणू, it is considered as a in category that is the symbiotic category. म्हणून ही फंगस आणि अल्गी आणि फंगसचं कॉम्बिनेशन आहे. तर अल्गी gives naturally the food to the fungus and fungus in turn it gives the protection. त्यामुळे सिम्बायोसिस ही एक मेकॅनिझम विचारले जाते पुढे. दिस इज द that is the term in this symbiosis in which both the organisms are associated with each other. एकमेकांशी असोसिएट झालेले आहे अँड गेटिंग द बेनिफिट फ्रॉम इच अदर. दोघांनाही एकमेकांपासून बेनिफिट आहे. पॅरासाइट कंडिशन मध्ये तसं आहे का? पॅरासाइट मध्ये वन इज अफेक्टेड. तर इथे हे जे दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा राहतात तेव्हा ते बोथ आर बेनिफिट, तेव्हा त्याला आपण म्हणतो सिम्बायोटिक असोसिएशन. तर लायकेन हे एक एक्झाम्पल आहे की फंगस आयदर लिव्ह विथ अल्गी ॲज अ लायकेन किंवा मायकोरायझा शब्द वापरला जातो बरेच वेळा. दिस इज द मायकोरायझा. तर मायकोरायझा म्हणजे काय? की मायकोरायझा इन असोसिएशन विथ रूट्स ऑफ द हायर प्लांट.
हे जे फंगस आहे ते हायर प्लांटची असोसिएशन करतात, त्याला आपण म्हणतो मायकोरायझा. दॅट इज द फर्टिलायझर वगैरे पुढे माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये पण बराचसा हा रोल येईल. सो दिस इज द features of the fungus. Now the classification of the fungus that we are going to see. की फंगस दो इट इज अ स्मॉल किंगडम, तो छोटासा किंगडम जरी असला तरी त्याच्यामध्ये किती गोष्टी आपण पाहणार आहोत. की हे सॉरी दीज आर द कॅरेक्टर्स ऑफ द फंगस. किंगडम फंगाय आपण पाहतो आहे, कॅरेक्टर्स ऑफ फंगस. नाव वी आर गोइंग टू सी क्लासिफिकेशन ऑफ द फंगस. फंगस मध्ये सुद्धा किती डायव्हर्सिटी आहे, किती व्हरायटी आहे ते पाहणार आहोत. तर फर्स्ट वन मी तुम्हाला सांगितलं होतं की इट इज अ मायसेलियम स्ट्रक्चर. हा बघा आता इथेच क्लिअर दिलेलं आहे, जे मगाशी सांगायचं होतं सगळं, याला आपण म्हणतो मायसेलियम बॉडी. दिस इज द फिलामेंटस बॉडी, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. असे कितीतरी थ्रेड जे आहे हे बघा, हे सगळे ज्या वेळेला ब्रेडवर आपण म्हणतो की फंगस इट ग्रोन, जी ब्रेड आहे, पोळी आहे घरची, चपाती, त्याच्यावर जी फंगस वाढलेली दिसते त्याचं स्ट्रक्चर म्हणजे हे असते, ज्याला आपण म्हणतो म्युकर. याचं दुसरं नाव आहे रायझोपस म्हणून पण याला म्हटलं गेलेलं आहे. म्युकर हे त्याचं नाव आहे कॉमन. तर म्युकर हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असते. हे जे खालचं जे स्ट्रक्चर आहे दिसतंय, ज्याच्यामध्ये ते रोवलेलं आहे त्या याच्यावर ब्रेडवर मुळासारखं त्याला इथे स्ट्रक्चर दिसतंय, रूट सारखं. ठीक आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हणतो आपण हायफा. ओके, दिस इज ऑल्सो सेल्युलर स्ट्रक्चर. आणि इथून वर जे थ्रेड सारखे फिलॅमेंटस स्ट्रक्चर जे फॉर्म झालेले आहे फिलॅमेंटस, त्याला म्हटलं गेलेलं आहे मायसेलियम. मायसेलियम मगाशी जे आले की बॉडी कशी आहे, मायसेलियम. तर इथे मायसेलियम अराउज झालेले आहे. आता हे जे मायसेलियम आहे ऍट एंड काय फॉर्म करून राहिले, टॉपला सॉरी, असे बॅग लाईक स्ट्रक्चर किंवा बॉल लाईक स्ट्रक्चर हॅव्हिंग द स्पोअर्स इनसाइड. मग हे स्पोअर्स काय होतात, मॅच्युअर्ड होतात इनसाइड. त्याच्यानंतर ही जी बॅग लाईक स्ट्रक्चर बस्ट होते, ब्रेक होते, त्याच्यातून स्पोअर्स पुन्हा रिलीज होतात. आणि ते रिलीज झाल्यानंतर पुन्हा त्याला मॉइश्चर पाहिजे असते, कारण ब्रेडवर जी ओली ब्रेड म्हणतो आपण, त्या ओल्या ब्रेडमध्ये जो मॉइश्चर घेऊन परत ते लगेच थ्रेड ग्रोन अप होतात आणि नवीन नवीन थ्रेड फॉर्म करत राहतात. दिस इज द structure. It fastly grows by the asexual reproduction, by sporogenesis, spores फॉर्म होतात आणि मॉइश्चर मिळाल्या ते फास्टली ग्रोनअप होतात. त्यामुळे आपण दिसतो की आपल्याला दिसेल की एका दिवसामध्ये किती मोठं फंगस ग्रोनअप झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी पाहाल तर अजून जास्त ग्रोनअप झालेलं आहे. तर दिस इज द सिंपल मायसेलियम स्ट्रक्चर आपण वापरतो, म्हणून प्रत्येक ठिकाणी पहा मायसेटिस शब्द आपल्याला वापरायचा. हा मायसेटिस बाजूला करा आणि देन यू कॅन रिमेंबर the four types of these fungus name: फायको, ऍस्को, ड्युटेरो, बेसिडो. असे 4 प्रकार आहे ना याचे, फायको, ऍस्को, ड्युटेरो, बेसिडो. सो रिपीट द टर्म फायको, ऍस्को, ड्युटेरो, बेसिडो. So you can easily remember, and then you put the word my cities, then easily you remember the name, the classification of the fungus. Easily you can write the characteristics. कॅरेक्टर आपण लिहू शकतो. आता कॅरेक्टर्स अतिशय सोपे आहे. कॅरेक्टरचा जो फॉर्मॅट पण हायलाइट केलेला आहे, ते कॅरेक्टर्स व्यवस्थित लक्षात घ्यायचे की हा न्यूक्लियस कसा आहे, कोणते कॅरेक्टर आहे, मग तुम्ही त्याला डिस्क्राईब करू शकता. सेल वॉल आहे का, न्यूक्लियस कशी आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं की लोकेशन काय आहे. तर हे जे बेसिक फीचर्स आहे ते लक्षात घ्यायचे, त्यावरून फंगसला डिस्क्राईब करणे. त्यानंतर दिस आता आपण पाहतोय क्लासिफिकेशन मध्ये पहिला टाईप आहे फायकोमायसिटीज. तर फायको, ऍस्को, ड्युटेरो, बेसिडो. फायको, ऍस्को, ड्युटेरो, बेसिडो. इथेच तुमचं पाठ झालं असेल. आता फायकोवर लक्षात घ्या. फायको म्हणजे काय, मायसिटीज. मेंबर ऑफ दिस क्लास आर कॉल्ड ॲज अल्गल फंगाय. दिस इज कॉल्ड एज अल्गल बिकॉज दिस कन्सिस्टिंग ऑफ, हा स्ट्रक्चर कसं आहे, असेप्टेड सिनोसिटिक हायपी. याची जी हायपी आहे ही जी आहे ही दॅट इज असेप्टेड सिनोसिटिक हायपी. सो दीज आर कन्सिस्टिंग ऑफ दीज असेप्टेड सिनोसिटिक हायपी आपण याला म्हणतो. तर हा जो स्ट्रक्चर आहे हायपी, हा सिनोसिटिक आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पार्टिशन नाही, सेल दिसत नाही तुम्हाला, एकच लॉंग सेल दिसते आहे. तर नॅचरली ती कशी असणार आहे, मल्टी न्यूक्लियर. Then they grow well in moist and damp places, on decaying organic matter, as well as in aquatic habitat or as parasites on the plant. Plant वर ते पॅरासाइट म्हणून जगतात, म्हणजे प्लांट्स कडनं फूड डिराईव्ह केलं जातं इन द फॉर्म ऑफ पॅरासिटिक मोड. सो दिस फंगस फायकोमॅसिटीज. सो याच्यामध्ये येतात म्युकर, रायझोपस म्हणजे जे ब्रेडवर वाढणार आहे, मूळ कॅटेगरी म्हटलं जाते ही अशी आहे, त्याला म्हणतात मूळ. पहिली कॅटेगरी जी असते सिंगल सेल, त्याला म्हटलं जाते ईस्ट. याच्यामध्ये अशा 3 कॅटेगरी कन्सिडर केल्या जातात. जो सिंगल सेल ईस्ट माहिती आहे सगळ्यांना, अगदी सिंगल सेल बडिंगच्या याच्यामध्ये तुम्ही शिकला असाल.
तर ईस्ट जी आहे त्याला ईस्ट कॅटेगरी, त्यानंतर ही सेकंड जी आहे ती मोल्ड कॅटेगरी आणि तिसरी जी कॅटेगरी असते ती मशरूम कॅटेगरी असते. त्यामुळे हे मोल्ड आहे, दॅट इज दिस. आणि दीज आर द एक्झाम्पल. अल्बिगो हे पॅरासिटिक फंगसचे एक्झाम्पल आहे. म्युकर, रायझोपस. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फायकोमॅसिटीज. व्हेरी सिम्पल. तर तुम्हाला डिफरन्स लक्षात घ्यायचे की व्हॉट इज दिस. आता या 4 ज्या टाइप्स आहेत, दॅट इज द फंगसच्या, हे फंगसचे जे 4 टाइप्स आहे, तर तुम्हाला मी अजून सांगते एक वर्क म्हणून, की हे 4 टाइप्सला 4 कॉलममध्ये कंपॅरेटिव्हली स्टडी करायचं आहे. फायको, ॲस्को, ड्यूटेरो, बेसिडो. तर याला 4 प्रकारे वर हेडिंग देऊन लिहा आणि त्यानंतर त्यामध्ये प्रत्येक याचं कॉमन नेम, त्यानंतर त्याचा हायफी कसा आहे, त्याच्यानंतर ते सेप्टेट अर्थात सिनोसिटिक आहे म्हणजे मल्टीन्यूक्लिएट आहे आणि सेप्टेट असेल तर युनिन्यूक्लिएट आहे. तर ते फीचर्स तसे लिहायचे, त्याचं लोकेशन, असे 3-4 पॉइंट आणि मोड ऑफ न्यूट्रिशन, असे 4 पॉइंट आरामशीर आपण लिहू शकतो. सो दिस वर्क ऑल्सो आय एम गिव्हिंग टू यू. तर फायको, ॲस्को, ड्यूटेरो अँड बेसिडो असे 4 कॉलम बनवायचे आणि त्याच्यामध्ये पॉइंट्स. तर याच्यातले फीचर्स तुम्हाला इझिली लक्षात येईल. देअर विल बी नो कन्फ्युजन. याचा एक टेबल करून व्यवस्थित तो लिहून ठेवा. Then ascomycetes. Asco, these are commonly called as the sac fungi. याला सॅक फंगाय म्हटलं जातं बघा. जसं तिकडे अल्गिन फंगाय, दिस इज कॉल्ड सॅक फंगाय. हे कसं आहे, मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर. रेअरली दे आर युनिसेल्युलर. जसे ईस्ट पण आपण या कॅटेगरीत येतो. देन हायफी ब्रांच आहे आणि सेप्टेट आहे. याची जी हायफी आहे ती ब्रांच आहे अँड सेप्टेट आहे. दे कॅन बी डिकम्पोझर पण आहे, पॅरासाइट्स पण आहे, और दे आर, that is the coprophilous. They are coprophilous म्हणजे coprophilous अजून एक ही टर्म मानल्या गेलेली आहे, दॅट इज ग्रोईंग ऑन डंग. हे जे काऊ डंग वगैरे असते त्याच्यावर हे ग्रोन अप होऊ शकतात, दॅट इज त्याच्यावर ते फीड करतात, त्याला आपण म्हणतो कॉप्रोफिलस. सो मोड ऑफ न्यूट्रिशन डिकम्पोजर्स आहेत, त्यातले काही पॅरासाइट्स पण आहे, सो मेनी स्पीसीज पण याच्या अंडर असणार आहे. तर काही डिकम्पोजर आहे, काही पॅरासाइट्स आहे आणि काही कॉप्रोफिलस आहे म्हणजे जे की डंगवर फीड करतात. Some varieties of these class are consumed also as delicacies such as morels and truffles. आता हे नावं काय आहे, काय कन्फ्युजन आहे लक्षात घ्या. तर some varieties of these are consumed as delicacies, delicious food. Morel and truffle, this is the delicious food. Fungus मध्ये सुद्धा it is used some varieties, they are nutritious. The nutritious varieties असतात त्या that can be edible. So these morels and the truffles are in that. Neurospora is useful in genetic and biochemical assay. तर न्यूरोस्पोरा ही जी स्पीसीज आहे याच्या अंडर येणारी ॲस्कोमायसिटीज, याला जेनेटिक आणि बायोकेमिकल इम्पॉर्टन्स आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा इतर याच्यामध्ये याचा रोल आपल्याला कळेल. न्यूरोस्पोराचा काय रोल आहे, कशा पद्धतीने, कारण त्या जेनेटिक इंजिनिअरिंगच्या टेक्निक ज्या वेळेला आपण शिकू त्यावेळेला समजेल की फंगस काय रोल कीप करतो. त्यामुळे सध्या एवढं लक्षात घ्यायचंय की न्यूरोस्पोरा इट इज युजफुल इन जेनेटिक अँड बायोकेमिकल ॲसेस. त्याचे एक्झाम्पल दिलेले पुढे बघा. ॲस्परजिलस, पेनिसिलियम, न्यूरोस्पोरा, क्लॅव्हिसेल, सॅकॅरोमायसिस हे सिंगल वन आहे. युनिसेल्युलर इथे दिलेलंच आहे. सॅकॅरोमायसिस हा ईस्टचा प्रकार आहे. त्यामुळे युनिसेल्युलर आपण इथे उल्लेख केलेला आहे की दीज आर मल्टीसेल्युलर. रेअरली दे आर फाउंड इन युनिसेल्युलर ईस्ट. या कॅटेगरीमध्ये रेअरली युनिसेल्युलर आहे ज्याचं नाव आहे सॅकॅरोमायसिन. ॲस्परजिलस, ओके. पेनिसिलियम, पेनिसिलियमचं नाव पहिले पण ऐकलंय तुम्ही. पेनिसिलिन सगळ्यांना माहिती आहे, अँटीबायोटिक. देन न्यूरोस्पोरा, याचा रोल जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये पुढे आहे. क्लॅव्हिसेल. सो मेनी आहे, यातले जेवढे एक्झाम्पल्स लक्षात राहतील तेवढं चांगलं आहे. आणि कॅटेगरी तुम्हाला सांगितलंय मी, यू हॅव टू राईट इन अ कंपॅरेटिव्ह मॅनर. देन नेक्स्ट दॅट इज द बेसिडोमायसिटीज. आता हे तर तुम्हाला चित्र फॅमिलियर आहे, हे दिसतंय, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. याला आपण म्हणतो मशरूम. मशरूम मध्ये आता जस्ट आपण पाहिलं, याची कॅरेक्टरिस्टिक बघू. बेसिडोमायसिटीज, these are commonly called as a club fungi. याला म्हणतो क्लब. पहिला अल्गल झाला, दुसरा सॅक झाला, तिसरा क्लब फंगाय. असं तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवू शकता. कंपॅरेटिव्हली कॉलम बनवा. These are commonly called as a club fungi. They are branch, septate and septate hyphae it is having. तर हे कसे आहेत, यांची जो सेप्टा आहे तो सेप्टा जो आहे तो सॉरी हायफी जी आहे ती हायफी कशी आहे, सेप्टेट आहे. म्हणजे कंपार्टमेंट त्याच्यामध्ये असणार आहे, त्यामुळे नॅचरली ते युनिन्यूक्लिएट असणार आहे, सिंगल न्यूक्लियस वाले.
तर त्याच्यामध्ये कंपार्टमेंट असणार आहे, कारण त्याच्या हायफीमध्ये जो हायफी पोर्शन असतो खाली, तर त्याच्यामध्ये सेप्टा इथे आहे या डेसिडोमायसिटीजमध्ये. आणि एक्झाम्पल याला आपण म्हणतो वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. ॲगेरिकस, दिस इज द मशरूम. देन गॅनोडर्मा, दिस इज द ब्रॅकेट फंगाय. युस्टिलेजो, दॅट इज द स्मर्ट्स, या वेगवेगळ्या कॅटेगरी आहे. पुक्सिनिया, इट इज कॉझिंग द रस्ट, हा इन्फेक्टिव्ह फंगस आहे. तर ॲगरिकस, गॅनोडर्मा, ब्रॅकेट फंगाय म्हटलं जातं त्याला कॉमनली, हे कॉमन नेम्स आहेत. युस्टिलेगोस्मर्ट्स अँड पुक्सिनिया, दॅट इज द रस्ट. So these are the example agaricus mushroom. Mushroom, this is the very rich source of protein मानला गेलेला आहे. डेसिडोमायसिटीस हा अतिशय रिच सोर्स आहे प्रोटीनचा आणि त्यामध्ये दॅट इज एडिबल पण आहे काही मशरूम आणि काही पॉइझनस स्पीसीज असतात. मोस्ट ऑफ द मशरूम्स आर दिस इज द एडिबल मशरूम, जे आपण यूज करतात आजकाल. मशरूमचे व्हेजिटेबल्स यूज केले जाते, मशरूमचे सूप बनवला जातो. सो इट इज व्हेरी व्हेरी न्यूट्रिशियस पार्ट, that is these fungus. So Basidomycetes. Next is, last is the Deuteromycetes. It is group of fungi known to reproduce only asexually. याला आप काय म्हणतो, imperfect fungi. Then पहिला algal, sac, club, and now this is imperfect fungi. हे common name आहेत त्यांचे. They are mainly decomposers. हे specially decomposers आहे, while few are parasitic. For example, Alternaria. याचे example आहे Alternaria. So you can see the spores on this. या पद्धतीने हे अल्टरनेरियाचं स्ट्रक्चर इथे दाखवलेलं आहे. लीफचं हे सॉरी याच्या लीफवर हे जे दिसते आहे, सो दिस इज, दे आर कॉमनली कॉल्ड एज द इम्परफेक्ट फंगाय and they reproduce, that is asexually. So this is the all about fungus. Now economic importance of the fungi, that is role of fungi in medicine. Antibiotic penicillin, is obtained from the penicillium, and drugs like cyclosporin, immunosuppressant drugs, then precursors of steroid hormones, etc., are isolated from fungi. So economic importance of fungi is also that the question it is asked in your that is the textbook, that to find out the information about the economic importance of the fungi. So role of fungi in different manner, that we will see in the next lecture. We will stop here. So we have seen before, that is the structure of that is the structure and the classification, sorry, the fungus, how it is, what are the features of the fungus and the classification of the fungus. So we will stop here, and in the next period we will see the economic importance of the fungus and the next characteristics. Okay.